नमस्कार मित्रमैत्रिणींनो. हल्लीच कोलकात्यामध्ये घडलेलं डॉक्टर तरुणीवरील बलात्कार हत्या प्रकरण हे अत्यंत निर्दयी, संतापजनक आणि दुर्दैवी आहे. या हत्या प्रकरणी बंगालमधील वेश्यांनी घेतलेली भूमिका ऐतिहासिक ठरते, किंबहुना सामान्यांचे डोळे उघडणारी आहे. कथित सभ्य सामान्य माणसं या स्त्रियांपासून अंतर राखतात, मात्र जेव्हाही कुठला महत्त्वाचा सामाजिक प्रश्न उद्भवतो तेव्हा याच स्त्रिया त्यात उडी घेतात. हा आजवरचा अनुभव आहे. पीडितेला न्याय मिळावा म्हणून बंगालमधील वेश्यांनी मोर्चात सहभाग नोंदवला. यावेळी त्यांच्या हातात काही घोषणा फलक होते आणि त्यावर लिहिलेलं होतं की प्रयोजने आमादे काचे आशून किंतु नारी के धारशन कोरबेना. याचा अर्थ असा आहे, तुम्हाला जर इतकीच गरज पडत असेल तर तुम्ही आमच्याकडे या, परंतु कुठल्याही स्त्रीवर बलात्कार करू नका. याच अनुषंगाने या माता भगिनींनी त्यांच्या आंदोलनाचा पुढचा टप्पा म्हणून एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे, ज्याची वंगभूमीमध्ये जोरदार चर्चा सुरू आहे. याची माहिती घेण्याआधी दुर्गा पूजेचा इतिहास जाणून घेणं हे अनिवार्य ठरतं. सोनागाची हा कोलकात्यातीलच नव्हे तर आशिया खंडातील सर्वात मोठा रेड लाईट एरिया आहे. या परिसराला इतिहास आहे. याचा एक पैलू धार्मिक आहे, जो थेट दुर्गा मातेशी संबंधित आहे. कोलकात्यात दुर्गापूजा उत्सवास सुरुवात होण्याच्या विशिष्ट अशा तिथी आहेत. त्या दिवशी ते विधी पार पाडले जातात. कुंभारवाड्यात बंगाली भाषेत कुमारतुली मूर्ती बनवण्यास प्रारंभ करण्याचा दिवस दर साली जाहीर होतो. त्याच दिवशी मूर्तीच्या निर्मितीस प्रारंभ होतो. मूर्तीसाठी 10 ठिकाणाहून माती आणली जाते. तिचे पुण्य माटी आणि निषिद्ध माटी असे 2 भाग पाडले जातात. पुण्य मातीमध्ये शेण असलेली माती, गोमूत्र असलेली माती, गंगेच्या काठची माती, कुंभाराच्या अंगणातली माती आणि देवालयातली माती, पर्वतातली माती इत्यादींचा समावेश होतो. तर निषिद्ध मातीमध्ये वेश्यांच्या अंगणातल्या मातीचा समावेश होतो. या मातीला निषिद्ध म्हटलं गेलं असलं तरी जोवर ही माती आणली जात नाही तोवर मूर्तीच्या निर्मितीस प्रारंभच होत नाही. शस्त्रसज्ज 10 भुजा असलेली दुर्गेची मूर्ती वेश्येच्या अंगणातील मातीशिवाय बनतच नाही हे सत्य आहे आणि तो तिथला रिवाजच बनला आहे. या मागची धारणा काय असावी याचं विश्लेषण करताना जाणकारांमध्ये मतभेद आहेत. त्यापैकी 2च महत्त्वाचे मुद्दे येथे मांडतोय. वेश्यांकडे जेव्हा पुरुष जातात तेव्हा त्यांच्या मनात नेमकं काय वादळ उठत असावं यावर आधारित पहिला विचार आहे. यानुसार जेव्हा एखादा पुरुष वेश्येकडे जातो तेव्हा त्याच्या मनातले सर्व विचार वलय त्याने बाहेर टाकलेले असतात. वासना आणि देहविचार यांच्या बळावर तो तिच्या घरात शिरतो. म्हणजेच तो जेव्हा तिच्या घरात शिरतो तेव्हा त्याच्या मनात शून्य विचार असतात. त्यामुळेच त्याची पावलं पडलेली माती घेतली जाते. त्यात पुरुषाच्या मनात अन्य भावना नसतात. हे मत मला मान्य नाही, पण या मताला दुजोरा देण्याचे अनेक बंगाली पंडित आहेत. दुसरं एक मत आहे, यानुसार दुर्गा आणि महिषासूर यांचं जेव्हा युद्ध झालं होतं तेव्हा त्यानं तिचं चारित्र्यभंग करण्याचा प्रयत्न केला होता, पण त्यात तो यशस्वी ठरला नाही आणि शिवाय तो तिच्याकडून हरला देखील. दुर्गेच्या सर्व रूपांची पूजा होते, परंतु तिच्या मलिन होऊ घातलेल्या रूपाची पूजा होत नाही. भलेही हे स्वरूप निषिद्ध असलं तरी त्यातही एक देवांश हा आहेच. हे कसं नाकारता येईल? मग आज ज्या स्त्रियांच्या वाट्यास हे भोग आलेले आहेत त्यांच्या अंगणातील माती आणल्याशिवाय संपूर्णत्व येईलच कसं? या धारणांनाच अनुसरून तिथली पहिली माती आणली जाते आणि मगच पहिली दुर्गा साकारते.
मगच अन्य मूर्तिकार त्यांच्या प्रांगणात दुर्गा मूर्तीच्या निर्मितीत गुंततात. हा तिथला रिवाज आहे. तर यंदाच्या वर्षी सोनागाची मधील भगिनींनी दुर्गेच्या निर्मितीसाठी आपल्या अंगणातील माती देण्यास नकार दिला आहे. एकीकडे स्त्रियांचं शोषण होतंय, दुसरीकडे सरकारे आवश्यक ती पावले उचलत नाहीत आणि यांचं शोषण तर अहोरात्र जारी आहे. मग स्त्रियांना न्याय नसेल तर निव्वळ दुर्गापूजा करून काय साध्य होणार आहे, हा त्यांचा सवाल आहे. यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवताः हा श्लोक आपल्याकडे लोकप्रिय समजला जातो. स्त्रिया केवळ या श्लोकापुरत्याच उरल्या आहेत का? वास्तवात त्या शौकासाठीच उरल्या आहेत की काय, असंच वागण्याजोगी परिस्थिती आहे आता. याच मुद्द्याला अनुसरून सोनागाचीतील स्त्रियांनी हा निर्णय घेतला आहे. दरबार ही सोनागाचीमधील सर्वात मोठी NGO आहे. 20,000 वेश्याभगिनी या NGOच्या सदस्य आहेत. यांची स्वतंत्र बँक देखील आहे. शाळा काढण्याचा त्यांचा मानस आहे. या संस्थेचं वैशिष्ट्य म्हणजे वेश्यांनी वेश्यांसाठी चालवलेली NGO अशी याची व्याख्या करता येईल. अलीकडेच दरबारची बैठक बोलवण्यात आली होती आणि त्यामध्ये हा निर्णय घेण्यात आलाय. विशेष बाब म्हणजे कालीघाट ते सोनागाची आणि खिदिरपूर या परिसरात अनेक घरगुती नृत्यशाळा आहेत. या पूर्ण परिसरात जितके दुर्गा पंडाल आहेत त्यांना सरकार अनुदान देत असतं. गत साली हे अनुदान 70,000 रुपये इतकं होतं. यंदा सरकारने 85,000 रुपये अनुदान देऊ केलंय. पण या झुंजार स्त्रियांनी ते नाकारले आहे आणि आपला आवाज बुलंद केला आहे. या स्त्रिया सोशल मीडियावर नाहीत. यांना समाज तिरस्काराने पाहतो. समाज यांची हेटाळणी करतो. सामाजिक उतरंडीत या सर्वात खाली आहेत. यांचं अफाट असं शोषण होतं. तरी या सामाजिक लढ्यात हिरिरीने उतरतात. त्या बदल्यात समाजाकडून त्यांची एकच अपेक्षा असते आणि ती म्हणजे किमान माणूस म्हणून तरी त्यांच्याकडे पाहिलं जावं. ही अपेक्षाही त्या कधी समोर येऊन मांडत नाहीत. जिवंत कलेवर असणाऱ्या या शोषित स्त्रिया आपला आवाज बुलंद करतात. या उलट आपण काय करतो हा प्रश्न हरेकाने स्वतःला विचारला पाहिजे. सोनागाचीमधील या माता भगिनींचे मनःपूर्वक अभिनंदन. त्यांच्यामधील दुर्गा मातेला कोटी कोटी नमन. मित्रमैत्रिणींनो, सद्यस्थितीवर डोळ्यात झणझणीत अंजन घालणारा हा लेख कसा वाटला तुम्हाला? ह्या लेखनाचं सर्व श्रेय लेखकालाच आहे. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.